नमस्कार. ABP मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. वयोश्री योजनेचं GR आला आहे. सरकार देणार आहे आता ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये. अर्ज भरून आपणही घेऊ शकता या योजनेचा लाभ. तर जाणून घेऊया काय आहे ही योजना. सरकारची वयोश्री योजना. अर्ज कसा करणार, कोण पात्र ठरेल आणि कागदपत्र काय लागणार, तर लाभ कसा मिळणार, संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर जाणून घेऊया वयोश्री योजना आणि त्याबद्दलची माहिती. 6 फेब्रुवारी 2024 रोजी सरकारने GR काढला होता. यामध्ये योजनेची माहिती दिली होती. राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमान परत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य, उपकरणे खरेदी करण्याकरिता, तसेच मानसस्वास्थ्य केंद्र, योगा उपचार केंद्र इत्यादी त्यांची मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येणार आहे. प्रबोधन व प्रशिक्षणासाठी एकरकमी 3,000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ विवरण म्हणजेच DBT प्रणालीद्वारे मिळणार आहेत. योजनेचे स्वरूप काय आहे हे आपण नेमकं बघणार आहोत. सदर योजनेअंतर्गत वृद्ध पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने खरेदी करता येतील. ती याप्रमाणे: नंबर 1 चष्मा, श्रवण यंत्र, टायपॅड, टिक्स, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कोमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सायकल कॉलर इत्यादी उपकरणे या पैशांमधून ते घेऊ शकतात. आणि हा जो काही लाभ मिळणार आहे हा राज्य शासनातर्फे थेट DBT प्रणालीद्वारे आपल्या बँक अकाउंटमध्ये पाठवला जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील तर ते नागरिक पात्र ठरतील. ज्या व्यक्तीचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, किंवा आधार कार्ड नसेल तर ओळखपत्र दस्तऐवज असतील तर ते ओळख स्वीकारण्यासाठी स्वीकार्य असेल. त्यानंतर कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2 लाखाच्या आत असणे गरजेचे आहे. पात्र लाभार्थी व्यक्तीकडे BPLचे राशन कार्ड असणे गरजेचे आहे. तर आता हा अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्र लागतील, तर नंबर 1 आधार कार्ड, 2 बँक अकाउंट, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे इत्यादी तुम्हाला फॉर्म भरताना लागतील. आता हा अर्ज कुठे व कसा भरायचा याबद्दल आपण जाणून घेऊयात. तर हा अर्ज आपण ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरू शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या ऑफिशियल पोर्टलवर हा अर्ज सादर करता येणार आहे, किंवा हा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा CSC सेंटरवर जाऊनही तुम्ही भरू शकता. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.